संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांची हत्या झाली आणि संतोष देशमुख यांचा मृतदेह याच रस्त्यावरून म्हणजे या चिंचोली पाटीवरती चौकात आणण्यात आला आणि इथून पुढे केजकडे नेण्याऐवजी तो कळंबकडे का नेण्यात आला असा आरोप खरं तर गावकरी करतायत। त्यापैकी एक जे संतोष देशमुख यांच्या गाडीसोबत दुसऱ्या गाडीमध्ये बसले होते ते आसाराम देशमुख माझ्यासोबत आहेत। मला सांगा त्याविषयी काय घडलं होतं नेमकं? ज्या वेळेस आम्हाला संतोष देशमुखचं अपहरण झालं माहीत झालं, आम्ही मसोगमध्ये होतो। मसोगमधून आलो केज पोलीस स्टेशनला। पोलीस स्टेशन आल्यानंतर आम्ही चौकशी केली की साहेब तुम्ही फोन लावा, अगर विचारा कुठे आहेत। तर त्यांनी आम्हाला वेगळीच दिशा दाखवली। वेगळी दिशा दाखवल्यानंतर आम्ही त्या दिशेला घाटवाडीच्या साईडला जाऊन आलो तर आम्हाला काही तिथं सापडलं नाही। मग पोलीस स्टेशनला आलो, साहेब म्हणलं आम्हाला तुमचे ही करतो तर आम्हाला सांगा कुठे आहेत ते। नंतर पुन्हा 1 तासानं आम्हाला सांगितलं किंवा कापरेवाडी पाटीला सोडलं। कापरेवाडीला पाटीला सोडल्यानंतर आम्हाला दमच निघाने गेला सोडले म्हणल्यानंतर मग जेव्हा आम्ही आमच्या गावातून आमच्या मित्राची गाडी घेऊन 4 जण आम्ही गाडीमध्ये शिफ्टमध्ये गेलो। कुठून गेलात मला सांग, कुणीकडे गेलता तुम्ही? चिंचोली पाटीकडे कापरेवाडीकडे चाललो होतो। तर इथून चिंचोली पाटा 4 ते 5 किलोमीटर आहे आणि कापरेवाडी पाटा 10 ते 11 किलोमीटर असं। तर मग 7 किलोमीटर अंतरावर आम्हाला गाडी असा अंदाज आला, आवाज आला की सायरन्स वाजत होती गाडी। सायरन्स वाजत असताना मी पोराला म्हणलं काहीतरी भानगड आहे की संतोष देशमुखला ह्याच गाडीमध्ये आणलं म्हणलं। तर मग आम्हाला बघितलं की पोलीस गाडी दिसली की आम्ही गाडी वळविल्यानंतर इथं त्यांनी आल्यानंतर इथं 7 ते 10 मिनटं त्या चौकामध्ये थांबले विचार करत। आल्यानंतर इथून पुन्हा कळंबकड 200-300 मीटर त्यांनी गाडी नेली। ज्या वेळेस आमची गाडी त्यांच्या मागे गेली त्यावेळेस त्यांनी गाडीला पुन्हा केजकडे गाडी त्यांनी घेतली। तिथून पुढे काय झालं? त्याच्यामध्ये महाजन PSI सगळे तिथं होते। महाजन PSI, पाटील PSI, दुसऱ्या गाडीमध्ये स्कॉर्पिओमध्ये माझे चुलते पंजाब सज्जनराव देशमुख हे सुद्धा होते। त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्या गाडीमध्ये संतोषला आणलंय म्हणून। मग त्यांनी गाडी आम्ही दोघांच्या समोर गाड्या लावल्यानंतर आम्ही पोलीसच्या गाडी पाठीमागे गेलो की त्यांनी आमची गाडी बघितल्यानंतर केजकडे गाडी घेतली। पण कशासाठी नेलं जात होतं माहित होतं काय? माझा असा अंदाज आहे की ज्यावेळेस त्या स्त्रीचं नाव येतंय की त्यांना ह्या दिशा मॅटरमध्ये वेगळी दिशा दाखवून मॅटर दडपायचं होतं। हां, मग इथून पुढे काय झालं? इथून पुढं मग त्यांनी ज्यावेळेस आमची गाडी तिथं महाग गेली की त्यांनी केजकडे घेतली की गाडी त्यांनी जिल्हा रुग्णालयात त्यांनी गाडी नेली। अच्छा, पुन्हा केजच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं। हे सांगतायत प्रत्यक्षदर्शी होते ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा मृतदेह याच ठिकाणी आणला गेला होता त्या मृतदेह आणलेल्या गाडीच्या मागच यांची गाडी होती आणि इथून पुढे बनाव करण्याचा प्रयत्न हा पोलिसाकडनं झाला असा आरोप सुद्धा गावकरी करतायत आणि 200 ते 250 मीटरवरनं कळंबच्या दिशेने जाऊन परत गाडी फिरवण्यात आली। ती गाडी आपण बघतोय की परत केज उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेली आणि तिथून पुढे मग सगळा प्रकार काय घडला हे सगळ्या गावकऱ्यांना आणि लोकांना माहीत आहे। कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, ABP माझा, केज। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।